चला तर मंडळी, आज आपण झणझणीत असं सुक्कं चिकन करूया. तर सुरुवातीला इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये हळद, मीठ, धने पावडर, लाल तिखट, 4 चमचे दही टाकून छान असं मिक्स करून 15 मिनिटं मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आणि आता एका कढईमध्ये 4 मोठे चमचे तेल, कच्चा मसाला आणि 2 मिडियम साईजचे कांदे टाकून छान असं परतून घ्यायचे. आणि वरून मीठ आणि 1 टोमॅटो बारीक कट करून टाकून छान असं परतून घ्यायचं. वरून काळा तिखट, गरम मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, अद्रक लसूण पेस्ट, हळद, धने पावडर, कोथिंबीर टाकून छान असं मिक्स करून 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. टोमॅटो आणि कांदा छान असा शिजला जातो आणि भाजलेलं खोबऱ्याचं वाटण टाकून घ्यायचं. आणि आता मॅरिनेट केलेलं चिकन टाकून घ्यायचं आणि सुरुवातीला 5 मिनिटे वाफ काढून घ्यायची. आणि थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला 20 ते 25 मिनिटं चिकन असं शिजून घ्यायचं आहे बारीक गॅसवर. आणि पाणी एकदम नाही टाकायचं. तर हे पहा, चिकन आपलं छान असं मऊसूत शिजलेलं आहे. तर आता हे चिकन तुम्ही कोणत्याही भाकरीबरोबर, भाताबरोबर खाऊ शकता. तर या पद्धतीने नक्की ट्राय करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.